विधानसभा चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहा है वैसे वैसे चर्चाओं का दौर भी चरम पर है, जिसमें अब नाना पटोले ने अपने मुख्यमंत्री बनने के बयान पर अपना मत साफ कर दिया है। उन्होंने कहा कि पार्टी के कार्यकर्ता सोचते हैं कि नेता उन्हीं की पार्टी का मुख्यमंत्री बने। चुनाव के बाद महाविकास आघाड़ी में बैठकर इसका फैसला लिया जाएगा। इस बात पर मैं विश्वास नहीं करता, मैं कर्म पर विश्वास करता हूँ। मेरे लिए महाराष्ट्र के युवा किसानों का सवाल महत्वपूर्ण है। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात भारजनी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणीत सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आत्ता तो विषय आमच्यासाठी आज महत्त्वाचा। तरवर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। विचार महत्त्वाचा आहे। शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं, शेतकरी वाचवणं, तरुणांना न्याय देणं, गरिबाला न्याय देणं, मध्यमवर्गीयाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे, ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते कर्म महत्त्वाचं आहे। पक्षांनी सोडायचा दावा आणि हा विषय नसतो, आता ही चर्चेचा विषय नाही। लोकशाहीमध्ये जनता आपल्या मतांनी सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रकसुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे। तरी या भाजपच्या आणि त्यांच्या जे सत्तेमध्ये लोक आहे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्हीच एवढा विकास केला, ते कोणीच केला नाही। अशा पद्धतीचा हा नकली विकास, भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी यांना उघडं करणं, यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर आहे।